नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तू समय बदल कर रख देगा, इतिहास लिखेगा भूल नाही. हे अत्यंत प्रेरणादायी भाषण विचार या टायटलच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी मांडत आहे. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. सन्माननीय उपस्थित मंचावरील मान्यवर गुरुजन आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी ज्या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे त्या एका वाक्यात केवळ शब्द नाहीत तर आयुष्य बदलण्याची प्रचंड मोठी ताकद दडलेली आहे. होय, तू समय बदल कर रख देगा, इतिहास लिखेगा भूल नाही. जीवनात प्रत्येकाला मित्रांनो संघर्ष असतात, अडीअडचणी असतात, संकट असतात. कधी नशीब साथ देत नाही, कधी परिस्थिती अडथळे निर्माण करते, तर कधी जग आपल्यावरती विश्वास ठेवत नाही. पण एक गोष्ट मात्र अटळ आहे, जर माणूस ठरवून मेहनत केली तर तो स्वतःचा समय बदलू शकतो. समय म्हणजे देव नाही, समय म्हणजे नशीब नाही, समय म्हणजे संधी. आणि त्या संधीला पकडण्याचं धाडस ज्याच्यात असतं त्याच्यासाठी इतिहासाचे दरवाजे स्वतःहून उघडतात. मित्रांनो, एक साधं उदाहरण या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो की पुण्यातील एका कुटुंबातील मुलगा साधा, साधारण, घरची परिस्थिती बेताचीच, अभ्यासात चमकदार नव्हता, पण स्वप्न त्याचं खूप मोठं होतं. त्यानं स्वतःलाच एक वचन दिलं, माझा काळ मीच बदलणार. त्यानं फोन, सोशल मीडिया, आराम, मजा सर्व काही त्यानं बाजूला ठेवलं. दिवसाला 12 ते 14 तास अभ्यास. नातेवाईक बोलले, मित्रांनी त्याची अनेक वेळा खिल्ली उडवली, इतका अभ्यास करून काहीही तुला साध्य करता येणार नाही, तुला काही यातून होता येणार नाही. पण त्या मुलानं हे सगळं ऐकलं नाही. त्याला माहिती होतं की माझा समय मीच बदलणार, कारण इतिहास मीच लिहिणार. वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर UPSCच्या परीक्षेत त्यानं देशात अव्वल स्थान मिळवलं. आज तो देशासाठी काम करतोय, लाखो मुलांसाठी तो प्रेरणा आहे. त्याच्याबद्दल इतिहास लिहिला जातोय कारण त्यानं समय बदलला. अशा प्रकारची दुसरी गोष्ट मी या प्रसंगी तुम्हाला सांगतो. ती गोष्ट आहे एका महिलेची. घरची जबाबदारी, मुलं, काम सगळं एकटीच्या खांद्यावर. नोकरी करायची इच्छा होती, पण परिस्थिती अनुकूल नव्हती. एक दिवस तिनं ठरवलं की मीही काहीतरी करू शकते. फक्त ₹500 तिने घरगुती मसाले विकण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. पहिल्या दिवशी 2 ऑर्डर, दुसऱ्या दिवशी 3. नफा फारसा होत नव्हता, पण तिची मेहनत, गुणवत्ता आणि सातत्य यामुळे तिचा मसाल्यांचा व्यवसाय गावातून तालुक्यात, तालुक्यातून शहरात गेला आणि आज तिचा ब्रँड पुणे, मुंबईमध्ये पोहोचला आहे. आणि आणि ती अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देते आहे. तिनं तिचा समय बदलला. इतिहास ती लिहिते. इतिहास लिहिण्यासाठी मित्रांनो चमत्कार लागत नाही, पैसा लागत नाही, खूप मोठी तुमची घरची बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी त्यासाठी लागत नाही, तर ती लागते मित्रांनो जिद्द, सातत्य, मेहनत आणि स्वतःवरचा प्रचंड दुर्दम्य आत्मविश्वास. तुमच्याकडे पैसा नसला तरी चालेल, साधनं नसली तरी चालेल आणि तुमच्या पाठीमागं कोणी तुम्हाला साथ देत नसेल तरी चालेल, पण तुमच्या धमक, जिगर असली. जे लोक वेदना सोसतात, संघर्षाला सामोरे जातात, पडल्यानंतर पुन्हा परत उभे राहतात, त्यांच्यासाठी इतिहास तयार असतो. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. जगातला प्रत्येक महान पुरुष कधी काळी एक सामान्य मनुष्य होता, पण एक क्षण मित्रांनो आला जेव्हा त्यानं स्वतःमध्ये आग पेटवली आणि ठरवलं, मीच माझा काळ बदलणार. मित्रांनो, इतिहासात नाव त्याचंच राहतं ज्यानं स्वतःचा समय बदलला आहे. आज तुम्ही कोणत्या परिस्थितीत असाल, लहान व्यवसाय करत असाल, नोकरीच्या शोधात असाल, एखाद्या परीक्षेत अपयशी ठरला असाल, जीवनात असंख्य अडथळे आले असतील, काळ तुमच्या विरोधात नाही, फक्त तुम्हाला तुमचा ॲटिट्यूड बदलायचा आहे. आज एक छोटा निर्णय, छोटं पाऊल, छोटी सुरुवात तुमचं उद्याचं भविष्य बदलू शकते. तुमचं कर्तृत्व तुमच्या नावापेक्षा मोठं होईल आणि ज्या दिवशी जग म्हणेल या माणसानं समय बदलला, इतिहास लिहिला आणि त्याला विसरणं अशक्य आहे. म्हणून मित्रांनो, आपली स्वप्न नेहमी मोठी ठेवा, मेहनत प्रामाणिक ठेवा,
त्यामध्ये सातत्य मजबूत ठेवा आणि स्वतःवरचा विश्वास अढळ ठेवा. कारण तुमच्या दम असेल तर वेळ बदलणारच, परिस्थिती बदलणारच आणि इतिहास तुम्ही सुद्धा लिहू शकता. म्हणून लक्षात ठेवा, तू समय बदल कर रख देगा, इतिहास लिखेगा और दुनिया तुझे भूल नहीं पाएगी. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास या लाईक करा, ह्या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.